डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आज यांचा 40वा निर्वाण दिवस आहे। आणि आपण सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी जे समाजासाठी कार्य केलं, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण समाजाला वाहून घेतलं होतं, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांच्या धर्तीवर पाऊल ठेवून त्यांनी बाबासाहेबांचं कार्य जे आहे ते पूर्णपणे पूर्णत्वास नेलं। आणि त्यांचं कार्य म्हणजे पूर्ण भारतामध्ये त्यांनी पूर्ण मोठ्या हिमतीनं सांभाळलेलं आहे। आणि ते करत असताना त्यांना त्या काळात खूप त्रास झाला, म्हणजे बाबासाहेबांना झालं पण बॅरिस्टर साहेबांना आणि त्यांचे सहकारी जे होते त्या सर्वांना कार्य करत असताना त्रास झाला, कारण त्या काळात काहीच व्यवस्था नव्हती, तरी ते दीनदलित गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचत होते। तर आपल्या जनतेसाठी बॅरिस्टर साहेबांनी जे काही म्हणजे सहकार्य केलं त्यांना, म्हणजे बाबासाहेबांचं काम पूर्ण करायचं ते पूर्ण केलं। आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अशी विनंती केली की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर येथे धम्मदीक्षेचा सोहळा आयोजित केला होता। त्यानंतर बॅरिस्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन देवाजी बापूंचा आग्रह, तर त्यांनी दोन्ही व्यक्तींचा मनात घेऊन त्यांनी 16 ऑक्टोबर 1956ला फार मोठा धम्म सोहळा आयोजित केला। तर त्या धम्म सोहळ्याला बाबासाहेब चंद्रपूरला आले होते। त्यानंतर बाबासाहेबांनी भवनलाही भेट दिली आणि त्यानंतर बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते पूर्णपणे यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे। तर आज त्यांचा 40वा निर्वाण दिवस आहे। त्या दिवशी आपण सर्व त्यांना अभिवादन करायला इथे जमलेलो आहोत बॅरिस्टर साहेब पुतळ्याजवळ। तर पुन्हा एकदा आपण त्यांचं कार्य जे आहे, आता आम्ही त्यांचं कार्य अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात आमच्या जिथे जिथे आता शाखा स्थापन झाल्या आहे, भारताच्या कानाकोपऱ्यात आम्ही त्यांनी जे अधुरं काम केलं ते पूर्ण करू आणि तीच त्यांना आम्ही आदरांजली म्हणून देऊ। धन्यवाद। बॅरिस्टर साहेबांना मी माझ्यातर्फे मृणाल कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष यांच्यातर्फे आदरांजली अर्पण करते। आणि इतकं मोठं व्यक्तिमत्व जे चंद्रपूरला लाभलं त्याचं कौतुक किती करावं खरं तर, कारण राष्ट्रीय राजकारणात जो ठसा उमटवला बॅरिस्टर साहेबांनी, विदर्भाला म्हणजे राजकारणात नेऊन ठेवलं। आणि देवाजी बापूंनी जे बाबासाहेबांसोबत कार्य केलं त्यांचं कार्य त्यांनी कशा पद्धतीने पुढे नेलं की एवढा मोठा पक्ष, तो रिपब्लिकन पक्ष जो होता तो पक्ष राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवला। म्हणजे कर्नाटक असू देत की पूर्ण अख्खं आहे जे की सभापती राहिलेले आहेत ते याच्यामध्ये लोकसभेमध्ये। आणि पूर्णतः म्हणजे असा एकही व्यक्ती नाही आहे की जो बॅरिस्टर साहेबांना ओळखत नाही। ही मोठं संचित आहे खरं तर पक्षासाठी म्हणा किंवा आपल्या पूर्ण बांधवांसाठी एक मोठी गोष्ट त्यांनी करून ठेवलेली आहे। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता आपण अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष जो उभा केलेला आहे तर त्यांच्याच मार्गाने आपण वाटचाल करतो आहोत। कुठेतरी हा पक्ष कुठे अधिक नावानी दुसऱ्या नावानी उदयास आलेले आहेत, अनेक पक्ष आपण बघतो आहे, परंतु आपण तोच पक्ष जो बॅरिस्टर साहेबांचा, बाबासाहेबांचा जो पक्ष होता तो आपण नव्याने त्याची बांधणी करून आपण आता उतरलेलो आहोत। आणि मी माझ्यातर्फे परत एकदा बॅरिस्टर साहेबांना विनम्र अभिवादन करते।